आता काय होतं की कामावर गेलं, पगार मिळाला तर 15 दिवस आहे ना खूप मजेत जातात. त्याच्यानंतर जशी पैशांची चणचण येते तसं प्रत्येक तरुणाला वाटतं की आपलं पण बिझनेस असायला पाहिजे. पण त्याच्याकडून ती हिंमत होत नाही की आपण तो सुरू करावा. मग त्याला ते रिस्क घेता येत नाही, पैशाचा प्रश्न असतो. तर हे सोडवण्याकरता ह्या सगळ्या परिस्थितीकडे कसं पाहिलं पाहिजे? मी जेव्हा 23 वर्षाचा होतो तेव्हा बिझनेसमध्ये पडलो. तेव्हा आमच्या थर्मॅक्समध्ये राजीनामा दिल्यानंतर माझ्या जनरल मॅनेजरने मला भेटायला बोलवलं आणि म्हणाले, तू बिझनेस का काढतोयस? तर तेव्हा माझं हे स्वाभाविक उत्तर होतं की पैसे मिळवण्यासाठी काढतोय. तर ते म्हणाले की पैसे मिळवण्यासाठी बिझनेस काढतोय हा जोपर्यंत तुझा उद्देश आहे तोपर्यंत तू कधीच बिझनेस करू शकणार नाही. बिझनेसचं बाय प्रॉडक्ट आहेत त्याच. बिझनेसची प्रोसेस वेगळी आहे. आपण काय होतं की बिझनेसचा बाय प्रॉडक्टलाच फायनल एम धरून बसतो. हाच भगवद्गीतेमध्ये सांगितलेला कर्मयोग आहे. कर्मफळ हे पैसा आहे, पण कर्मयोगी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या प्रोसेसेसवर काम करावं लागतं. बिझनेसमध्ये 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे गुणवत्ता. तुम्हाला गुणवत्तेवरती काम केलं, तुमची गुणवत्ता अशी असली पाहिजे की लोक तुमच्या किमतीला, तुम्हाला मागतील त्या गोष्टीला पैसे द्यायला तयार होतात. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट बिझनेसमध्ये महत्त्वाचा आहे शब्द, ज्याला आम्ही कमिटमेंट म्हणतो. तुम्ही जर सांगितलं की अमुक अमुक दिवशी माझ्या फॅक्टरीमध्ये हा माल तयार होईल, तर तुम्हाला तो त्या दिवशी तयार करता यायला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे बिझनेसमध्ये लागते ती की टीमवर्क. आणि टीमवर्क जेव्हा असेल तेव्हाच तुम्ही या सगळ्या गुणवत्ता आणू शकता, वेळेवर काम करून देऊ शकता. एकटा माणूस काहीच करू शकत नाही. बरोबर. त्यामुळे टीमवर्क देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी, म्हणजे निरंतरता. तुम्हाला ती गोष्ट सतत करता यायला पाहिजे. या 4 गोष्टींवर जर तुम्ही काम केलं तर बिझनेसमध्ये पैसा हा तुम्हाला शोधायची गरज नाही, तो तुमच्या मागे येतो. आणि आज आपल्या मराठी मुलांमध्ये हेच चुकतं की लोकांना वाटतं बिझनेसमधून फक्त आपल्याला पैसा मिळवायचा आहे. प्रोसेसेस काय असल्या नसल्या तरी चालेल, शॉर्टकट काही केला तरी चालेल, पण तसं होत नाही. जो मनुष्य या 4 गोष्टींवर काम करतो तोच एका टप्प्यावरती आयुष्य जाऊन टाटा, बिर्ला, अंबानी यासारखे मोठे एम्पायर्स उभे करू शकतो. आपण या 4 गोष्टींना महत्त्व देत नाही, तिथं आपलं चुकतं. आणि या 4 गोष्टी म्हणजेच परमार्थ आहे. कमिटमेंट काय, कन्सिस्टन्सी काय किंवा टीमवर्क काय, हे सगळं आपल्या समर्थाने दासबोधामध्ये शिकवलेलं आहे. आणि त्यामुळं दासबोधाचं महत्त्व घेऊन जर तुम्ही बिझनेसमध्ये उतराल तर तुम्हाला ती व्हिजन आपोआप प्राप्त होईल.